तर आपण बघतोय या ठिकाणी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आपण आपल्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि चोख अशा पोलीस बंदोबस्तामध्ये ते हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाच्या दिशेने सुद्धा रवाना झालेले आहेत। हेडगेवार स्मारक भेटीवेळी सरसंघ चालक सुद्धा उपस्थित राहणार। आपण या दृश्यांमध्ये पाहतो या गाडीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला दिसत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संपूर्ण ताफा चोख पोलीस बंदोबस्तासोबत आता हेडगेवारांच्या स्मृती मंदिराला भेट देणार आहे। स्मृती मंदिराला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता निघाले असल्याचं आपण पाहतोय। मोदी रेशीम बागेमध्ये दौरा करताय आणि त्यामुळे हा दौरा विशेष चर्चेचा विषय बनलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले असे पंतप्रधान आहेत जे स्मृती स्थळाला भेट देणार आहेत, त्यामुळे विशेष लक्ष सुद्धा त्यांच्या या दौऱ्याकडे लागलं असल्याचं एकंदरीत आपण बघतोय। आपण जर बघितलं तर आता चोख पोलीस बंदोबस्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृती स्थळाच्या दिशेने निघालेत। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अमर गटारे यांच्याकडून घेऊयात। अमर, आपण पाहतोय आता स्मृती स्थळाच्या दिशेने मोदी निघालेले आहेत, पुढचा त्यांचा दौरा कसा असणार आहे? एकंदरीत बघितलं तर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेडगेवारांच्या स्मृती भवनाकडे आलेले आहे आणि त्या ठिकाणी गुढीपाडव्याचा सुद्धा कार्यक्रम आहे जो संघाच्या माध्यमातून दरवर्षी होतो, परंतु अतिशय महत्वाचा कार्यक्रम मानला जातो। त्या ठिकाणी बघितलं तर सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा एकाच व्यासपीठावर दोघेही आज असणार आहे आणि त्यानंतर वर्गच कार्यक्रम जे आहे नागपूर शहरामध्ये आहे। संघाचे दुसरे सरसंघचालक माधवराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जे माधव नेत्रालय उभारण्यात आलेलं होतं त्यांचा सुद्धा पायाभरणीचा जो कार्यक्रम आहे तो त्या कार्यक्रमाला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा सरसंघ चालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही एकाच व्यासपीठावर असणार आहे। एकंदरीत बघितलं तर हा जो दौरा आहे अतिशय महत्वाचा मानला जात आहे। जे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी आधी पूर्वी काम केलेलं होतं आणि त्या संघाच्या मुख्यालयात आता पंतप्रधान झाल्यानंतर दुसऱ्यांदा जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेडगेवारांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करण्यासाठी इथे दाखल झालेले आहे। एकंदरीत बघितलं तर आता हे देशाचे पहिले पंतप्रधान आहे की ते या स्मृती स्थळाला अभिवादन करण्यासाठी येत आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा जो आहे अतिशय महत्वाचा मानला जातो। काही दिवसापूर्वीच नागपूर इथे दंगल उसळली होती, त्यानंतर हा जो पहिला दौरा जो आहे तो पंतप्रधानांचा नागपूरमध्ये होत असताना अतिशय महत्वाचा दौरा मानला जाते। त्यानंतर बघितलं तर आज 3 ठिकाणी जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जो बरगतचा कार्यक्रम होणार आहे। निश्चितच धन्यवाद अमर दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर आजचा हा जो पंतप्रधानांचा दौरा आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। दौरा देखील तितकाच विशेष म्हणावा लागणार आहे, कारण हेगडेवारांच्या स्मृतीस्थळावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहेत ते सध्या पोहोचत आहेत, त्या ठिकाणी ते जात आहेत आणि स्मृतीस्थळी अभिवादन सुद्धा करणार आहे। आणि या अभिवादनाच्या वेळेस आपण जर बघितलं तर या ठिकाणी RSSचे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। नमस्कार, मी सेजल पुरवार। सकाळचे 9 वाजलेले आहेत, अर्थातच वेळ झालेली आज काय विशेषची। निश्चितच आजचा दिवसच विशेष आहे कारण आज गुढीपाडवा आहे। मात्र आज काय विशेषमध्ये कोणत्या विशेष आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत पाहूयात। पहिली बातमी तितकीच महत्त्वाची आहे। पहिली बातमी ती आहे ती मराठी नवीन वर्षाच्या संदर्भातली। आज राज्यभरात शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर पारंपरिक वेशभूषेमध्ये ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा निघालेल्या आहेत। मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे। मोठ्या संख्येमध्ये ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि त्यासोबत पारंपरिक पेहरावामध्ये तरुण वर्ग सुद्धा या शोभायात्रांमध्ये सहभागी झाला असल्याचं बघायला मिळतंय। तर याशिवाय जर आपण बघितलं तर गिरगाव, डोंबिवली, नाशिक या सर्व विभागांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते जल्लोषात उत्साहात केलं जात आहे। नाकात नथ, डोळ्यावर गॉगल आणि नऊवारी साडी, महिला बुलेटवर स्वार, मुंबईमध्ये गुढीपाडव्याची क्रेजच न्यारी। तर डोळ्यांवरती किंवा पदरावरती दमंग स्टाईलने लावलेला गॉगल, डझनभर
बांगड्या घातलेला हात आणि तोही बुलेटच्या हँडलवर अशा कडक लुक्समध्ये मराठमोळ्या तरुणी शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहे. गिरगावमधून याचा आढावा आमच्या प्रतिनिधी वैदेही काणीकरांनी घेतलाय. बघूया. गुढीपाडव्याचा उत्सव मुंबईमध्ये अगदी जल्लोषामध्ये पार केला जातो. दरवर्षी इतकाच उत्सव जो आहे तो जोशामध्ये साजरा करताना बघायला मिळतात आणि आपण बघतोय की यंदाची गिरगावची ही थीम जी आहे ती माय मराठी आहे. कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर आपण बघतोय की माय मराठी अशी ही थीम आहे. आणि मराठी शाळा बंद होत आहेत त्या विषयावरती मी मांडले, कारण आता यावेळेचा विषय पण आपला मराठी भाषेवरतीच आहे ना. तर ते मराठी शाळा बंद झाल्या आहेत त्याच्याविषयी मी ही मराठी शाळा चालू झाली पाहिजे, कारण सगळे इंग्लिश मिडियम हिंदी हे सगळे चालले आणि सगळीकडे भाषा इंग्लिशच चालू आहे. या वर्षीची ॲक्च्युली आमची गुढीपाडव्याची थीमच आहे मातृभाषेला अनुसरून आहे. त्यामुळे मी हा चंद्र बनवला आहे माय मराठीचा. यंदाचं 3रं वर्ष आहे. सो आधी पहिल्यांदा मी टिळकांचा जो पेहराव असतो तो केला होता, तर यावेळेला मोर हा जरा युनिक काहीतरी हवं होतं म्हणून हे डेकोरेशन केलं. आणि महिला शक्ती या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून दाखवण्याचा हा प्रयत्न असतो. कॅमेरापर्सन प्रवीण वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. गिरगावनंतर थेट जाऊया डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीमध्ये ढोल ताशाच्या गजरात मराठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. दरम्यान आपण जर बघितलं तर डोंबिवलीमध्ये या शोभायात्रेमध्ये अनेक मराठी कलाकारांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे. ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि त्यासोबत पारंपरिक पेहराव यामध्ये तरुण वर्ग सहभागी झालेला आहे. इथे आल्यानंतर या गोष्टीची प्रचिती येते की आपली संस्कृती जपण्यात काहीतरी वेगळीच मज्जा आहे. याच्यात ना एक आनंद आहे. हा उत्साह बघून आणखीन मज्जा येते. तर आय गेस सगळ्यांनी हे नित्यनियमाने केलं पाहिजे, प्रत्येक सणात असं केलं पाहिजे असं मला वाटतं. डोंबिवलीकर आम्हाला भेटून शुभेच्छा देत आहेत आणि या सगळ्यांच्या शुभेच्छांसोबत आमच्या नवीन वर्षाची सुरुवात होती आहे. पहिल्यांदाच मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी झाली आहे. सोनी मराठीच्या निमित्ताने हा मान मिळाला. आम्ही पालखीबरोबर चालण्याचा मान आम्हाला मिळतोय, तर फारच प्रिव्हिलेज्ड वाटतं आहे. आणि या निमित्ताने सगळ्यांना एवढंच सांगेन की चांगले संकल्प करा, इको फ्रेंडली संकल्प करा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. संकल्प खूप आहेत, खूप छान उत्साहाने ह्याच ऊर्जेने काम करायचं आहे आणि छान आनंदी तुम्हाला हसरं ठेवायचं आहे. ते काम आम्ही करतोच आहोत हास्य जत्रेमधून आणि तुम्ही हास्य जत्रेवर अजून प्रेम करता, ह्या वर्षी अजून प्रेम कराल ही अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिवंत, भरत मोहोळकर, डोंबिवली. तर यानंतर आपण ही जी दृश्य पाहतोय ही डोंबिवलीमधली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय भगवे झेंडे जे आहेत ते या ठिकाणी नाचवले जात आहेत आणि महिला खरं तर हे झेंडे नाचवताना आपल्याला दिसत आहे. नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत या ठिकाणी केलं जातं. तर गुढीपाडवा आणि नवीन मराठी वर्षाच्या स्वागताचा जल्लोष नाशिकमध्येही दिसतोय. शहरात ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा काढून नवीन वर्षाचं स्वागत झाले. या शोभायात्रांमध्ये मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन होतंय. पालखी, ढोलपथक, पारंपरिक मराठा पेहरावामध्ये मोठ्या संख्येने नाशिककर सहभागी झाले.
नाशिकमध्ये देखील आज मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय आणि अगदी पारंपरिक पद्धतीने नाशिकमध्ये देखील गुढीपाडव्याचं स्वागत जे आहे, नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे. मी आता नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी नववर्ष स्वागत समितीकडून नववर्षाच्या स्वागतासाठी अगदी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरामध्ये ही स्वागत रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी पारंपरिक नऊवारी साडीचा पोशाख असेल, डोक्यावर भगवे फेटे घालून महिला देखील या स्वागत रॅलीमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी या ठिकाणी आपण बघितलं तर हातामध्ये भगवा झेंडा घेत लेझिम च्या तालावर या ठिकाणी या महिलांकडून नृत्य सादर केलं जात आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे. मर्दानी खेळाचं या ठिकाणी प्रात्यक्षिक जे आहे ते या चिमुकल्यांकडून नववर्षाच्या स्वागत रॅलीच्या निमित्ताने केले जात आहे. अगदी आपण बघितलं तर ह्या चिमुकल्यांनी देखील अगदी पारंपरिक पोशाख जो आहे तो घातलेला आपल्याला पाहायला मिळेल. नऊवारी साडी आणि डोक्यावर भगवे फेटे अशा पद्धतीचा हा सगळा पारंपरिक मराठमोळा पोशाख आहे आणि त्याच्या मागे जे आहे ते अगदी मर्दानी खेळ जे आहे, दांडपट्टा असेल किंवा काठी असेल या माध्यमातून या ठिकाणी ही प्रात्यक्षिकं जी आहे ती सादर केली जात आहेत. आणि एकूणच आपण बघितलं तर अगदी काळाराम मंदिर असेल, गणेशवाडी असेल, अशा नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशाच पद्धतीने या स्वागत रॅलीच्या माध्यमातून नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते नाशिककरांकडून केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकूणच या सगळ्या निमित्ताने अगदी नाशिकमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आपल्याला आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक. तर आपण बघितलं संपूर्ण राज्यभरात कशा प्रकारे गुढीपाडव्याचा उत्साह दिसतोय. इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट आहेत ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात घेऊयात. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूरमध्ये ही घोषणा केली. विकास आराखड्याला मंजुरी आहेच, काही टेक्निकल गोष्टी बाकी अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर आपण ही दृश्य पाहतोय गिरगाव या ठिकाणी आदित्य ठाकरे, सचिन अहिर यांना आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय. आदित्य ठाकरे गिरगावमध्ये पोहोचलेले आहेत, तर शोभायात्रेमध्ये ते सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सर्व जनतेची, या सर्व मुंबईकरांची लगबग आपल्याला बघायला मिळते. आदित्य ठाकरे यांच्यासोबत फोटो या ठिकाणी काढले जात आहेत, सेल्फीज घेतल्या जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. गिरगावमध्ये शोभायात्रा निघालेली आहे आणि आज नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आदित्य ठाकरे सुद्धा गिरगावमधल्या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले असल्याचं एकंदरीत आपण पाहू शकतोय. संपूर्ण मुंबईमध्ये आजची खरं तर गिरगावमधल्या शोभायात्रेची विशिष्ट अशी परंपरा आहे. आपण बघू शकतो यावेळेस आदित्य ठाकरे हे गिरगावमध्ये दाखल झालेले आहे. गिरगावमध्ये पाडव्याचा सण जो आहे तो साजरा केला जातोय. नवीन नवचैतन्यासोबत या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे आणि त्यासाठी आदित्य ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले. सध्याची ही जी दृश्य आपण पाहतोय ही दृश्य नागपूरमधली दृश्य आहे. नागपूरमध्ये आपण जर बघितलं तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी हेगडेवार यांच्या स्मृतीस्थळावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले असल्याचं आपण पाहतोय. त्या ठिकाणी ते अभिवादन करताना आपल्याला दिसतंय आणि यावेळेस आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. हेगडेवारांच्या स्मृतीस्थळावरती जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरं तर पहिलेच पंतप्रधान असल्याची देखील माहिती सध्या मिळते. मात्र याशिवाय आपण जर बघितलं तर
स्वतः सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा या ठिकाणी RSSचे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। यावेळेस त्यांच्यासोबत संपूर्ण माहिती जाणून घेतली जाते, स्मृतीस्थळासंदर्भात माहिती घेतली जाते। रेशीम बागेमध्ये मोदी पोहोचलेले आहेत आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांना सुद्धा ते उपस्थित राहणार आहे। संघ मुख्यालयामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी स्मृतीस्थळावरती भेट दिल्यानंतर आता ते संघ मुख्यालयामध्ये जाणार आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी असतील आणि त्यांच्यासोबत RSSचे सरसंघचालक मोहन भागवत असतील, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर यावेळेस या संपूर्ण स्मृतीस्थळासंदर्भात माहिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणून घेताना आपल्याला दिसतंय आणि आजचा हा दौरा जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीचा हा विशिष्ट असं म्हणावा लागणार आहे, कारण आज एकंदरीत गुढीपाडवा सुद्धा आहे, चैत्र नवरात्रीला सुरुवात होतीये आणि आत्ताच नागपूरमध्ये जो राडा झालेला होता त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी येत आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं देखील त्यावरून आपण बघितलेलं होतं। मात्र आज आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे। पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। त्यांच्यासोबत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, सचिन कल्याण शेट्टी देखील उपस्थित राहिले। दर्शन घेतल्यानंतर फडणवीसांनी मंदिरामध्ये सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामाचीही पाहणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता इंदापूरमध्ये नृसिंह मंदिराशेजारी चहा पाण्याचा आस्वाद घेतलाय। यावेळेस त्यांनी मंदिराच्या परिसरातील धार्मिक वातावरणाचा अनुभव घेतला, स्थानिकांसोबत संवादही त्यांनी साधला। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाष्य केलंय। पालकमंत्री म्हणून मला नियुक्त केलं होतं, मात्र त्यावर आता स्टे आलाय। मी पालकमंत्री झालो तर कुंभमेळ्याच्या कामाला अधिक गती येईल असं म्हणणं त्यांचं आहे, असं महाजन म्हणाले। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। लोंढेंनी कोरटकर प्रकरणातील आरोपी प्रशिक पडवरेकर हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये काम करतो असं वक्तव्य केलेलं होतं। तर या विरोधात नागपूरमध्ये भाजपने आक्रमक होत लोंढेंवरती गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी केलेली आहे। कर्जमाफी विषय माझा नाही, यावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। याशिवाय माणिकराव कोकाटे यांनी हे स्पष्ट केलं असून पीक विम्याचे 2,500 कोटी रुपये शेतकऱ्यांना येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मिळतील अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली। युरिया खत गैरप्रकाराबाबत गुन्हा दाखल झालेला आहे, कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलं आहे। कर्जमाफी संदर्भात सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करतंय असा आरोप यावेळी शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी केला असल्याचं बघायला मिळतंय। निवडणुकीवेळी सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, आज मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफी करता येणार नाही अशी विधानं केली जात आहे। हा विश्वासघात आहे असंही नवले म्हणाले। रस्त्यावरील मटण, मासे आणि शोरमाची दुकानं नवरात्रीपर्यंत बंद केली पाहिजे अशी मागणी संजय निरुपम यांनी केली। उद्यापासून नवरात्र सुरू होते आणि असं निवेदन त्यांनी DCP यांना दिलं। BMCच्या सहकार्यानं हे बंद करण्याचा मार्ग शोधण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं, ही माहितीही निरुपम यांनी दिली। एकंदरीत सध्या जर आपण बघितलं तर गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूर सुद्धा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये सजलेलं दिसतंय। आकर्षक फुलांची सजावट या ठिकाणी झाली आहे। फुलांच्या सजावटीमुळे विठुरायाचा गाभारा मनमोहक दिसतोय। विविध देशी विदेशी फुलांच्या सजावटीमुळे देवाचं रूप अधिकच खुलून दिसतंय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली। ही यात्रा चैत्र पौर्णिमेच्या 12 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे। दरवर्षी राज्यभरातून आणि इतर राज्यातून लाखो भाविक चैत्र यात्रेसाठी एकविरा गडावरती येत असतात, उपस्थित राहत असतात। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा हा सण साजरा केला जातोय। देवीची शिवकालीन दागिने घालून अलंकार पूजा करण्यात आली आहे। देवीची पहाटे 4 वाजता आरती करून तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर विधिवत पूजा करून गुढी उभारण्यात आली।
गुढीपाडव्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये 100 महिलांनी 4 तासामध्ये 8,000 किलो रांगोळीचा वापर करत 20,000 चौरस फुटांची महारांगोळी साकारली. या रांगोळीमधून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जागर देखील करण्यात आला. तर गोदा घाटावरील पाडवा पटांगणावरती 100 बाय 200 फूट इतक्या विस्तीर्ण जागेवर ही रांगोळी काढण्यात आलेली आहे. शनी शिंगणापूरमध्ये शनी अमावस्येनिमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिदेवाचं दर्शन घेतलं. श्रीकांत शिंदे यांनी शनी चौथऱ्यावर जाऊन शनी मूर्तीला तेल वाहिलंय. शेतकऱ्यांना चांगले दिवस येवो आणि सगळ्यांचं भलं व्हावं अशी प्रार्थना देवाला केलं, अशी शिंदे यांनी म्हटलेलं आहे. शनी अमावस्येच्या निमित्तानं आपण पाहतोय नंदुरबारच्या शनी मंडळामध्ये मोठ्या संख्येने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. या ठिकाणी दर्शनानं 7:30चे शमन होते अशी धारणा असल्याचं भक्त गर्दी करत असल्याचं सांगितलं जातं. शनी अमावस्येनिमित्त या ठिकाणी भाकरी भात पिठल्याचा महाप्रसाद असतो आणि गावकरी घरातून 2 भाकरी करून प्रसादासाठी वाटपासाठी आणत असतात. व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 या वेळेतच दर्शन द्या अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी साईबाबा संस्थांकडे केली आणि त्यासाठी साई संस्थानने तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करण्याचा सल्ला सुजय विखे यांनी दिला. नागपूरमध्ये भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दींनी मुस्लिम कुटुंबातील महिलांना रमजान निमित्त किटचं वाटप केलं. यात 100 महिलांना किट देण्यात आली. रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सौगाते मोदी हा उपक्रम राबवला जातोय. यावर्षी उन्हाचे चटके होळीच्या आधीपासूनच जाणवायला लागलेले आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यात उन्हाची दाहकता वाढलेली दिसते आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होते. नागरिक मात्र उकाड्यानं हैराण झालेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. त्यामुळे याचा परिणाम थेट आरोग्यावरती होताना दिसतोय. दिवसा उष्णता आणि रात्री गारठा यामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या आजारांचा सामना करावा लागतोय. पुरंदर विमानतळ भूसंपादनाला पुरंदर तालुक्यातील 6 गावातील शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. या संदर्भात आमच्याशी सरकार संवाद साधत नसून भूसंपादनापूर्वी आमच्याशी चर्चा करा अशी मागणी आता या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. नाशिकच्या कुसुमाग्रज मराठी विचार मंचाकडून विद्यार्थ्यांना मराठी उपासक पदवी प्रदान करण्यात आली. मराठी भाषा आणि कुसुमाग्रजांच्या पुस्तकांवरील परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना मराठी उपासक पदवी देण्यात येते. चांदवडमधील NSJB मध्ये हा कार्यक्रम पार पडलाय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आता एकूण 15 जम्पिंग सफारी वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या वाहनांमुळे वाघांसोबत इतर वन्य प्राण्यांचे अधिक बारकाईने निरीक्षण करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध झालेली आहे.